आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। ठाण्यातील माझीवाडा ब्रिज 5 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद असणार। मेट्रो स्टेशनमधील विविध कामासाठी हा ब्रिज बंद ठेवण्यात आल्याची वाहतूक विभागाची अधिसूचना। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका, प्रभादेवी वासियांचा संताप। लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईवर पाणी संकटाचं सावट, 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33%वर। वांद्रे कुर्ला संकुलातील 3 व्यावसायिक भूखंड विक्रीसाठी निघालेल्या निविदांना चांगला प्रतिसाद। 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार। यामुळे MMRDAच्या तिजोरीत 3,839 कोटींची भर पडणार। स्टोरेज घोटाळ्यानंतर डोंबिवलीत नवा शेअर मार्केटिंग घोटाळा उघड। ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग क्लासेसच्या नावाखाली 1,23,00,000ची फसवणूक। फसवणुकीची रक्कम 10 कोटींच्या वर असण्याची शक्यता। गेल्या वर्षी क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून बीएमसीची 5 कोटींची कमाई। शहरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून 5 कोटीहून अधिकचा दंड वसूल। बीएमसीकडून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शल ठेवणं बंद। बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 2 टन माल हस्तगत। बदलापूर वन विभागाची कारवाई। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटलांची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट। कारवाईला स्थगिती आणण्यासाठी याचिका। बदलापूर पालिकेकडून 30 घंटागाड्यांची भंगारात विक्री करण्याचा निर्णय। मागील 7 वर्षांपासून घंटागाड्या वापराविना पडून अवघ्या 16 लाख रुपयांची निविदा जाहीर।